महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आम्ही घारगाव पोलीस येथे 13 ऑगस्ट रोजी कार्यभार स्वीकारला होता। माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी आम्हाला इथे काम करण्याची संधी दिली होती। आम्ही आमच्या चांगल्या कर्तव्याचा उपयोग करून आम्ही घारगाव वासियांना, घारगाव जे पंचक्रोशीतील पठार भागातील जे काही नागरिक आहेत त्यांची चांगल्या प्रकारे सेवा करू शकलो आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या, त्याच्या तक्रारींचं निवारण करू शकलो। आणि आमच्या कार्यकाळामध्ये जो साकूरचा दरोड्याचा जो घटना घडली होती त्याला तपास करण्यासाठी त्या दरोडेखोरांना जेरबंद करून त्यांना मोका लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो। त्याची विशेष कामगिरी म्हणून आम्ही समाधानी आहोत। तसेच वेळोवेळी ते दुमाला जे गाव आहे तिथे ज्या काही चोऱ्या झाल्या होत्या त्यातील चोर शोधून त्यांना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळून त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी आम्ही सफल झालो। या बाबीचा देखील आम्हाला विशेष असा आनंद होतो आणि नागरिकांना आम्ही ज्या काही सुविधा देऊ शकलो, त्यांची सेवा करू शकलो, याबद्दल आम्ही नागरिकांचे देखील आम्ही आभारी आहोत। आणि यापुढे देखील जे आता विलास पुजारी साहेब आहेत ते देखील त्याच प्रकारे त्यांची सेवा करतील, कर्तव्य बजावतील अशी मला खात्री आहे। तरी मी नागरिकांना आजपर्यंत जी सेवा दिली, त्यांनी जे आमचा यथोचित जो काही आम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत। परमेश्वर नागरिकांना सुरक्षित ठेवो। पोलीस बल त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम आहे अशी मी त्यांना ग्वाही देतो। धन्यवाद। मी पोलीस निरीक्षक विलास पुजारी आज रोजी घारगाव पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक श्री दिगंबर बदाणे साहेब यांच्याकडून चार्ज घेतला। यापूर्वी मी नगर जिल्ह्यामध्ये 22 आणि 23-24ला कार्यरत होतो। शेवगाव पोलीस स्टेशनला मी सुमारे 1.5 वर्ष सेवा केली। त्यानंतर इलेक्शनमुळे माझी नाशिक जिल्ह्यात बदली झाली। तेथे मी येवला सिटी पोलीस स्टेशनला 1 वर्ष काम केले आणि आत्ता पुन्हा नगर जिल्ह्यात बदली झाल्यामुळे मला माननीय पोलीस अधीक्षक यांनी घारगाव पोलीस स्टेशनची जबाबदारी दिलेली आहे। तरी सर्व घारगाव ग्रामस्थांना विनंती आहे की सर्वात जे तळागाळातील किंवा गरीब जरी तक्रार घेऊन आले तरी सर्व तक्रारीची दखल घेण्यात येईल आणि सर्वांचे समाधान करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन, माझा स्टाफ सदैव प्रयत्नशील राहील। आणि तुम्ही जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।